राधानगरी तालुक्यात 88,389 शेतकरी खातेदारांची संख्या आहे। तालुक्यात विविध पिकांखालील 84,255 हेक्टर क्षेत्र आहे। खरीप हंगामात तलाठ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 100% खातेदारांनी ई-पीक पाहणी नोंदवली आहे। रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी नोंदणी सुरू झाली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्यक म्हणून प्रत्येक गावात कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका आणि मानधनावर काम करणारे मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे। 1 डिसेंबर ते 25 जानेवारीपर्यंत रब्बी पीक पाहणी नोंदणीची मुदत आहे। या मुदतीत ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदी कराव्यात, असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय। राधानगरी तालुक्यामध्ये एकूण खातेदारांची संख्या 88,389 आहे। तसेच शेती खात्याचे एकूण क्षेत्र जे आहे ते 84,255.36 हेक्टर आरमध्ये आहे। राधानगरी तालुक्याची खरीप ई-पीक पाहणी पूर्ण 100% झालेली आहे। रब्बी ई-पीक पाहणीचा कालावधी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी हा आहे। मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी आपली रब्बी ई-पीक पाहणी करून घ्यावी। जमाबंदी संचालनालयाने नवीन रब्बीसाठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप DCS मोबाईल ॲप तयार केलेले आहे। ते प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या। जर काही अडचण आली तर प्रत्येक गावी कोतवाल, ग्राम स्वरोजगार सेवक, आशा सेविका असे सहाय्यक आहेत, त्या सहाय्यकांची मदत घ्या। आणखीन प्रत्येकाने आपली रब्बी ई-पीक पाहणी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये करून घ्या, असे मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्व राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करत आहे।